नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2023च्या दृष्टीने टॉप 2000 पेक्षाही जास्त प्रश्नसंच आजच्या या ठोकळा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। जसे की उर्वरित जे काही जिल्हा परिषद भरती आहेत त्या भरतीच्या दृष्टीने हे प्रश्न हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। नक्कीच या व्हिडिओमध्ये तुम्हाला चालू घडामोडीवर आधारित सर्व प्रश्न परीक्षेमध्ये जसे की विचारण्यात येतात ते सर्व प्रश्न सुटतील या आशेने या अपेक्षेने आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी सर्व परीक्षार्थींसाठी बनवण्यात आलेला आहे। त्यामुळे प्रत्येक प्रश्न हा व्हिडिओ नीट काळजीपूर्वक पहा जेणेकरून तुम्हाला अतिशय फायदा होणार आहे। चला तर मग वेळ वाया न घालवता उर्वरित जे काही जिल्हा परिषद भरतीमधील जे काही पद आहेत त्या पदांसाठी अतिशय महत्त्वाचा असणारा व्हिडिओ आहे। त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। तर चला मग सुरुवात करूया आजच्या या चालू घडामोडी सत्राला। पहिला प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, वन लाइनर प्रश्न घेण्यात आलेला आहे जसे की कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास तुमचा व्हावा या दृष्टीने। पहिला प्रश्न बघा, वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2023 कोणत्या शहरात सुरू होणार आहे? तर बघा कोणत्या शहरामध्ये सुरू होणार आहे 2023 वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट? दुबई या शहरामध्ये सुरू होणार आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आर्थिक साक्षरता सप्ताह केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर बघा केव्हा साजरा करण्यात आलेला आहे आर्थिक साक्षरता सप्ताह? 13 ते 17 फेब्रुवारी या दरम्यान साजरा करण्यात आलेला आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणता देश आपली पहिली महिला अंतराळवीर आकाशात पाठवणार आहे? तर बघा कोणता देश आपली पहिली महिला अंतराळवीर अवकाशात पाठवणार आहे? सौदी अरेबिया हा देश प्रामुख्याने आपली पहिली महिला अंतराळवीर हे अवकाशात पाठवणार आहे। बघा कशा पद्धतीचे प्रश्न सिलेक्टेड क्वेश्चन या आजच्या व्हिडिओमध्ये घेण्यात आलेला आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रीय संस्कृती महोत्सव 2023 कोठे सुरू झालेला आहे? तर बघा कोठे सुरू झालेला आहे राष्ट्रीय संस्कृती महोत्सव 2023? मुंबई या ठिकाणी सुरू झालेला आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, संत सेवालाल यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी करण्यात आली? तर बघा कोणत्या दिवशी साजरी करण्यात आलेला आहे संत सेवालाल यांची जयंती? 15 फेब्रुवारी या दिवशी साजरी करण्यात आलेली आहे। त्यानंतर पुढचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, फॅमिली आयडी वन फॅमिली वन आयडेंटिटी कुणी सुरू केले? म्हणजे कोणत्या राज्याने सुरू केले? तर बघा कुणी सुरू केलेला आहे फॅमिली आयडी वन फॅमिली वन आयडेंटिटी? उत्तर प्रदेश या राज्याने सुरू केलेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या देशाने देशात ऊर्जा संकटावर आपली स्थिती घोषित केलेली आहे? तर बघा दक्षिण आफ्रिका या देशाने देशात ऊर्जा संकटावर आपत्ती स्थिती घोषित केलेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अमन व्यायाम कोणत्या देशातील 4 दिवसीय द्विवार्षिक व्यायाम आहे? तर बघा पाकिस्तान, म्हणजे पाकिस्तान देशातील 4 दिवसीय द्विवार्षिक व्यायाम आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या देशाने त्याच्या पहिल्या भूमिगत वायुसेना तळाचे अनावरण केले? तर बघा इराण या देशाने त्याच्या पहिल्या भूमिगत वायुसेना तळाचे अनावरण केलेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पहिला सुंदरवन पक्षी महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आलेला आहे? तर बघा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आलेला आहे पहिला सुंदरवन पक्षी महोत्सव? पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आयोजन करण्यात आले आहे। त्यानंतर पुढचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न बघा, खेलो इंडिया यूथ गेम्स 2023 कोणते राज्य अव्वल स्थानी आहे? तर बघा कोणते राज्य अव्वल स्थानी आहे खेलो इंडिया यूथ गेम्स 2023 मध्ये? महाराष्ट्र, म्हणजे आपला महाराष्ट्र राज्य हे अव्वल स्थानी आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणता देश इंटरनॅशनल सोलर अलायन्सचा पूर्ण सदस्य झाला? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ब्राझील हा देश आहे तो इंटरनॅशनल सोलर अलायन्सचा पूर्ण सदस्य झालेला आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, परदेशात UPI पेमेंटला परवानगी भारतातील पहिली फिनटेक कंपनी कोणती? तर बघा फोनपे ही आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आरोग्य पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी केंद्र किती कर्ज घेणार? तर बघा किती कर्ज घेणार आहे केंद्र? 13,889 इतका कर्ज घेणार आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा,
15 ऑगस्ट 2023 पर्यंत किती अमृत सरोवर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे? तर बघा किती आहे प्रामुख्याने अमृत सरोवर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट 15 ऑगस्ट 2023 पर्यंत 50,000 पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या कंपनीने E20 मिश्रित पेट्रोल सादर केले? तर बघा जिओ BP या कंपनीने E20 मिश्रित पेट्रोल सादर केले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा. पुढचा प्रश्न बघा, एरो इंडिया 2023 चे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे? तर बघा कोठे करण्यात आलेलं आहे एरो इंडिया 2023 चे आयोजन? कर्नाटक या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतातील पहिले ग्लास इग्लू रेस्टॉरंट कोणत्या राज्यात उभारण्यात आले आहे? तर बघा जम्मू आणि काश्मीर या राज्यात भारतातील पहिले ग्लास इग्लू रेस्टॉरंट उभारण्यात आले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सरोजिनी नायडू यांची कितवी जयंती साजरी केलेली आहे? तर बघा 144वी 13 फेब्रुवारी या दिवशी सरोजिनी नायडू यांची जयंती साजरी केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ऑपरेशन दोस्त हे कोणत्या देशाशी निगडीत आहे? तर बघा कोणत्या देशाशी निगडीत आहे ऑपरेशन दोस्त? तुर्कियो आणि सिरिया या देशाशी संबंधित ऑपरेशन दोस्त आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ग्रीन बॉन्ड जारी करणारी पहिली महापालिका कोणती? तर बघा कोणती आहे ग्रीन बॉन्ड जारी करणारी पहिली महापालिका? इंदोर ही आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ICC वुमेन्स T20 वर्ल्ड कप 2023 कोठे होणार? तर बघा कोठे होणार आहे ICC वुमेन्स T20 वर्ल्ड कप 2023? दक्षिण आफ्रिका या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जागतिक रेडिओ दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर बघा केव्हा साजरा करण्यात येतो जागतिक रेडिओ दिवस? 13 फेब्रुवारी या दिवशी साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या ठिकाणी लिथियमचे साठे सापडले आहे? तर बघा कोठे सापडलेले आहेत आपल्या भारतामध्ये लिथियमचे साठे? जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी सापडलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 2022 वर्षासाठी महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर बघा सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल. चालू घडामोडीवर आधारित अप्पासाहेब धर्माधिकारी यांना 2022 या वर्षासाठी महाराष्ट्र भूषण हे पुरस्कार मिळालेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ATP टूरचे विजेतेपद जिंकणारा पहिला चीनी माणूस कोण? तर बघा कोण आहे चीनी माणूस पहिला ATP टूरचे विजेतेपद जिंकणारा? इबिंग वू हे चीनी माणूस आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ATP टूरचे विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय कोण? बघा पहिला चीनी कोण आणि पहिला भारतीय कोण? या प्रश्नामध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही बघा. प्रजनेश गुणेश्वरन हे ATP टूरचे विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय होय. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, गगनयान मिशन पुढे नेण्यासाठी इस्रोने कोणासोबत भागीदारी केली? तर बघा कोणासोबत भागीदारी केलेली आहे गगनयान मिशन पुढे नेण्यासाठी इस्रोने? भारतीय नौदल याच्यासोबत भागीदारी केलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ग्लोबल इन्व्हेस्टर समिट 2023 कोठे आयोजित करण्यात आले? तर बघा उत्तर प्रदेश या राज्यामध्ये ग्लोबल इन्व्हेस्टर समिट 2023 हे आयोजित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, किती राज्याचे आणि केंद्रशासित प्रदेशाचे राज्यपाल बदलण्यात आलेले आहे? तर बघा 12 आणि 1 या राज्याचे म्हणजे 12 राज्याचे आणि 1 केंद्रशासित प्रदेशाचे राज्यपाल बदलण्यात आले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, हुरुन इंडियाचा पुरस्कार मिळाला आहे. तर बघा कोणाला मिळालेला आहे हुरुन इंडियाचा पुरस्कार? VP नंदकुमार यांना मिळालेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारताची मान्यता प्रणाली जागतिक स्तरावर कितव्या क्रमांकावर आहे? तर बघा 5व्या क्रमांकावरती आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, क्रिकेटच्या तीनही फॉर्मॅटमध्ये शतक काढणारा पहिला भारतीय कर्णधार कोण? तर बघा कोण आहे क्रिकेटच्या तीनही फॉर्मॅटमध्ये शतक काढणारा पहिला भारतीय कर्णधार?
रोहित हा कर्णधार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, हेलिकॉप्टर निर्मिती प्लॉटचे उद्घाटन कोणत्या राज्यात केले? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या राज्यामध्ये केलेलं आहे हेलिकॉप्टर निर्मिती प्लॉटचे उद्घाटन? कर्नाटक या राज्यामध्ये केलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जागतिक गुणवत्ता पायाभूत सुविधा निर्देशांक मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर बघा कितवा आहे जागतिक गुणवत्ता पायाभूत सुविधा निर्देशांक मध्ये आपल्या भारताचा क्रमांक 10वा क्रमांक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, हा व्हिडिओ तुम्हाला अतिशय महत्त्वाचा असणार आहे बघा परीक्षेच्या दृष्टीने. पुढचा प्रश्न बघा, प्रधानमंत्री कुसुम योजना कधीपर्यंत वाढवली आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कधीपर्यंत वाढवलेली आहे प्रधानमंत्री कुसुम योजना? 2026 पर्यंत वाढवली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 108 नम्मा क्लिनिक सुरू केले? तर बघा कर्नाटक या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 108 नम्मा क्लिनिक सुरू केलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ड्रोनसाठी भारतातील पहिली वाहतूक व्यवस्थापन प्रणाली कोणती? तर बघा स्काय एअर हे काय आहे? ड्रोनसाठी भारतातील पहिली वाहतूक व्यवस्थापन प्रणाली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, AI चॅटबॉट बोर्ड कोणत्या कंपनीद्वारे सादर केला? तर बघा गुगल या कंपनीद्वारे AI चॅटबॉट बोर्ड हे प्रामुख्याने सादर केलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रीय उत्पादकता दिवस केव्हा साजरा करण्यात आला? तर बघा केव्हा साजरा करण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय उत्पादकता दिवस? 12 फेब्रुवारी या दिवशी साजरा करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्युमा इंडियाने कोणाची ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती केली? तर बघा कोणाची नियुक्ती केलेली आहे प्युमा इंडियाने ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून? हरमनप्रीत कौर यांची नियुक्ती केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या देशातील मशिदीवरती आत्मघाती बॉम्बस्फोट झालेला आहे? तर बघा पाकिस्तान या देशातील मशिदीवरती विद्यार्थी मित्रांनो आत्मघाती बॉम्बस्फोट झालेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सूर्य आणि सौर ग्रहाचे निरीक्षण करण्यासाठी आदित्य L1 मिशन कोणता? तर बघा इस्रो हे काय आहे? सूर्य आणि सौर ग्रहाचे निरीक्षण करण्यासाठी आदित्य L1 मिशन आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अर्थसंकल्प 2023-24 मध्ये रेल्वेसाठी किती निधी घोषित करण्यात आलेला आहे? तर बघा 2.40 लाख कोटी इतका निधी प्रामुख्याने अर्थसंकल्प 2023-24 मध्ये रेल्वेसाठी निधी घोषित केले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, यायात्सो हे ठिकाण हे कोणत्या ठिकाणाचे पहिले जैवविविधता वारसा स्थळ आहे? तर बघा लडाख या ठिकाणचा यायात्सो हे पहिले जैवविविधता वारसा स्थळ आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतीय तटरक्षक दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो केव्हा साजरा करण्यात येत असतो भारतीय तटरक्षक दिवस? 1 फेब्रुवारी या दिवशी साजरा करण्यात येत असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आशियातील दुसरा आणि देशातील पहिला केबल झुलता पूल कोणता? तर बघा बजरंग पूल हे काय आहे? आशियातील दुसरा आणि देशातील पहिला केबल झुलता पूल आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, नॅशनल म्हणजे कोणी नॅशनल लॉजिस्ट पोर्टलचे उद्घाटन केले आहे? कुणी केलेलं आहे बघा नॅशनल लॉजिस्ट पोर्टलचे उद्घाटन? सर्बानंद सोनोवाल यांनी केलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या राज्याने नोरो व्हायरसच्या 2 प्रकरणाची पुष्टी केली? तर बघा केरळ या राज्याने विद्यार्थी मित्रांनो नोरो व्हायरसच्या 2 प्रकरणाची पुष्टी केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जागतिक पाणथळ दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर बघा 2 फेब्रुवारी या दिवशी जागतिक पाणथळ दिवस हे साजरा करण्यात येत असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, टाटा स्टील मास्टर्स स्पर्धा 2023 कोणी जिंकली? तर बघा कोणी जिंकलेली आहे टाटा स्टील मास्टर्स स्पर्धा 2023? अनिश गिरी यांनी जिंकलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा,
द पॉवर्टी ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर बघा मेघनाद देसाई हे द पॉवर्टी ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी या पुस्तकाचे लेखक आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 2023 मध्ये जागतिक कुष्ठरोग दिवस केव्हा साजरा करण्यात आला? तर बघा 29 जानेवारी म्हणजे शेवटच्या रविवारी हे दिवस साजरा करण्यात आला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 2023 भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प कोणाच्या द्वारे सादर करण्यात आला? बघा कशा पद्धतीचे प्रश्न आहेत बघा, सगळ्यांचे या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे बघा सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने. निर्मला सीतारमण यांनी 2023 भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणती कंपनी आपल्या CNG गाड्यांसाठी शेणाचा वापर करणार? तर बघा सुझुकी ही कंपनी आपल्या CNG गाड्यासाठी शेणाचा वापर करणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 2022चा ICC स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर बघा कोणाला मिळालेला आहे 2022चा ICC स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कार? आसिफ शेख यांना मिळालेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, FIH चा अध्यक्ष पुरस्कार 2023 कोणाला मिळालेला आहे? तर बघा कार्तिकेयन पांडियन यांना FIH चा अध्यक्ष पुरस्कार 2023 हे मिळालेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारत UK तर्फे जीवन गौरव सन्मान कोणाला भेटला आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोणाला भेटलेला आहे भारत UK तर्फे जीवन गौरव सन्मान? डॉक्टर मनमोहन सिंग यांना भेटलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, त्रिशक्ती प्रहार व्यायाम कोठे आयोजित केलेला आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोठे आयोजित केलेला आहे त्रिशक्ती प्रहार व्यायाम? पश्चिम बंगाल या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 2022 वर्षातील पहिला उदयोन्मुख क्रिकेटपटू कोण? तर बघा रेणुका सिंग हे काय आहे? 2022 वर्षातील महिला उदयोन्मुख क्रिकेटपटू आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष एकल विजेतेपद 2023 कोणी जिंकलेला आहे? तर बघा नोवाक जोकोविच यांनी ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष एकल विजेतेपद 2023 हे जिंकलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अंडर-19 महिला T20 विश्वचषकची पहिली आवृत्ती कोणी जिंकली? तर बघा आपल्या भारत या देशाने अंडर-19 महिला T20 विश्वचषकची पहिली आवृत्ती ही जिंकलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खेलो इंडिया युथ गेम्स 2022 कोठे सुरू झाला? तर बघा 5वी आवृत्ती मध्य प्रदेश या राज्यामध्ये सुरू झालेला आहे. पुढचा प्रश्न, T201 मध्ये टीम इंडियासाठी सर्वाधिक क्रिकेट घेणारा गोलंदाज कोण? तर बघा युजवेंद्र चहल हे T201 मध्ये टीम इंडियासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, IMF ने एकूण 4.7 अब्ज कर्ज कोणत्या देशासाठी मंजूर केले आहेत? तर बघा कोणत्या देशासाठी मंजूर केलेले आहेत IMF ने एकूण 4.7 अब्ज कर्ज? बांगलादेश या देशासाठी मंजूर केले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, निवृत्त लष्करी जनरल पेटर पावेल कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत? तर बघा झेक प्रजासत्ताक हे निवृत्त लष्करी जनरल पेटर पावेल या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतीय हवाई दलाचे नवे उपप्रमुख कोण बनले आहेत? तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोण बनलेले आहेत आपल्या भारतीय हवाई दलाचे नवे उपप्रमुख? अमनप्रीत सिंग हे भारतीय हवाई दलाचे नवे उपप्रमुख बनले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारताचे नवीन ड्रग्ज कंट्रोलर जनरल कोण बनले आहेत? तर बघा डॉक्टर राजीव सिंग हे भारताचे नवीन ड्रग्ज कंट्रोलर जनरल बनले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 2022 मध्ये जगातील सर्वात मोठे डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज मार्केट कोठे आहे? तर बघा कोणते आहे? NSE हे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जगातील पहिले फोटोनिक आधारित फॉल्ट सहिष्णू क्वांटम संगणक कोणत्या देशाचा आहे? तर बघा कॅनडा या देशाचा आहे.
त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 15वी ब्रिक्स शिखर परिषद कोणत्या देशात होणार आहे? तर बघा कोणत्या देशामध्ये होणार आहे 15वी ब्रिक्स शिखर परिषद? दक्षिण आफ्रिका या देशामध्ये होणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या देशाने FIH पुरुष हॉकी विश्वचषक जिंकला आहे? तर बघा कोणत्या देशाने जिंकलेला आहे FIH पुरुष हॉकी विश्वचषक? जर्मनी या देशाने जिंकलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, लाडली बहना योजना कोणत्या राज्यात सुरू केली आहे? तर बघा कोणत्या राज्यामध्ये सुरू केलेला आहे लाडली बहना योजना? मध्य प्रदेश या राज्यामध्ये सुरू केलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अदानी समूहाने 1.2 अब्ज हायपा बंदर विकत घेतले आहे. तर बघा कोणत्या देशाला हायपा बंदर विकत घेतलेला आहे अदानी समूहाने? इस्रायल या देशासाठी बंदर विकत घेतले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या शहराला आंध्र प्रदेशाची नवीन राजधानी बनवली जाणार आहे? तर बघा विशाखापट्टणम या शहराला आंध्र प्रदेशाची नवीन राजधानी बनवली जाणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ऑनलाईन मतदानाद्वारे सर्वोत्कृष्ट जाकी पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर बघा कोणी जिंकलेला आहे ऑनलाईन मतदानाद्वारे सर्वोत्कृष्ट जाकी पुरस्कार? गुजरात या राज्याने जिंकलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पॅनलच्या मूल्यांकनाच्या आधारावर सर्वोत्कृष्ट झाकी पुरस्कार कोणत्या राज्याने जिंकलेला आहे? तर बघा उत्तराखंड या राज्याने जिंकलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारताने वर्षाला 12 चित्ता आणण्यासाठी कोणासोबत करार केलेला आहे? तर बघा कोणत्या देशासोबत करार केलेला आहे भारताने वर्षाला 12 चित्ता आणण्यासाठी? दक्षिण आफ्रिका याच्याशी संबंधित करार केलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या राज्याने स्थलांतरिताचे पहिले सर्वेक्षण सुरू केले आहे? तर बघा कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे स्थलांतरिताचे पहिले सर्वेक्षण? झारखंड या राज्याने सुरू केले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या राज्य सरकारने समग्र शिक्षा अभियान ही मोहीम सुरू केली आहे? तर बघा कोणत्या राज्य सरकारने समग्र शिक्षा अभियान मोहीम सुरू केलेला आहे? उत्तर प्रदेश या राज्याने सुरू केलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, शिक्षकांसाठी 5 दिवसीय जीवन विद्या शिबिर कोठे आयोजित केलेली आहे? तर बघा दिल्ली या ठिकाणी शिक्षकांसाठी 5 दिवसीय जीवन विद्या शिबिर हे आयोजित केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 30व्या राष्ट्रीय बालविज्ञान काँग्रेसचे आयोजन कोठे करण्यात आले? तर बघा कोठे करण्यात आलेलं आहे 30व्या राष्ट्रीय बालविज्ञान काँग्रेसचे आयोजन? अहमदाबाद या ठिकाणी करण्यात आले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या राज्याने राज्य फ्लोरिकल्चर मिशनला मंजुरी दिली आहे? तर बघा आसाम या राज्याने राज्य फ्लोरिकल्चर या मिशनला मंजुरी दिलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डनचे नवीन नाव काय आहे? तर बघा काय आहे विद्यार्थी मित्रांनो, कशा पद्धतीचे प्रश्न बघा या व्हिडिओमध्ये घेण्यात आलेला आहे. अमृत उद्यान हे काय आहे? नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन्सचे नवीन नाव आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, देशातील पहिला हरित ऊर्जेवर आधारित सौर पॅनेल निर्मिती कारखाना कोठे आहे? तर बघा उत्तराखंड या ठिकाणी देशातील पहिला हरित ऊर्जेवर आधारित सौर पॅनेल निर्मिती कारखाना आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, स्मारक मित्र योजना कोणत्या मंत्रालयाने जाहीर केली? तर बघा संस्कृती मंत्रालय याने जाहीर केलेलं आहे. तर व्हिडिओमध्ये 1 लाइनर प्रश्न घेण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो तुमचा कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त सराव व्हावा या दृष्टीने उर्वरित जिल्हा परिषद भरतीसाठी हे प्रश्न हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओला एकदा लाईक करा. पुढचा प्रश्न बघा, सरकार किती स्मारके खाजगी क्षेत्राकडे सोपवणार आहे? तर बघा 1000 स्मारके सरकार हे खाजगी क्षेत्राकडे सोपवणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खादी फेस्ट 2023चे उद्घाटन कोणत्या शहरात झाले आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो मुंबई या शहरामध्ये खादी फेस्ट 23चे उद्घाटन
मुंबई या शहरामध्ये झाले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर बघा 24 फेब्रुवारी या दिवशी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस हे साजरा करण्यात येतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद म्हणजे 25,000 धावा कोणी केलेला आहे? तर बघा विराट कोहली यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद धावा करणारा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्सनुसार 2022 नुसार पुणे हे कितव्या स्थानी आहे? तर बघा 6व्या स्थानी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महिला प्रीमियर लीग म्हणजे WPLचे शीर्षक हक्क कोणाला देण्यात आलेला आहे? तर बघा टाटा ग्रुपला देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मोसी-2 लष्करी सराव कोणत्या 2 देशांदरम्यान आहे? तर बघा रशिया आणि चीन या 2 देशांच्या दरम्यान मोसी-2 लष्करी सराव आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, टेक्नोटेक्स 2023 हा वस्त्रोद्योग मंत्रालयाचा कार्यक्रम कोठे झाला? तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोठे झालेला आहे? प्रामुख्याने टेक्नोटेक्स 2023 हा वस्त्रोद्योग मंत्रालयाचा कार्यक्रम मुंबई या ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, नीती आयोगाचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत? तर बघा BVR सुब्रमण्यम हे नीती आयोगाचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारत कोणत्या देशासोबत धर्मा गार्डियन नावाचा लष्करी सराव केलेला आहे? तर बघा जपान या देशासोबत धर्मा गार्डियन नावाचा लष्करी सराव केलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, रणजी करंडक 2023 कोणी जिंकलेला आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोणी जिंकलेला आहे रणजी करंडक 2023? सौराष्ट्र याने जिंकलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, लेक्सी हा पहिला चॅट GPT चलित AI चॅटबॉट कोणत्या देशाचा आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोणत्या देशाचा आहे? भारत या देशाचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जम्मू काश्मीर व लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण? तर बघा कोण आहेत जम्मू काश्मीर व लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश? N कोटेश्वर सिंग हे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतातील सर्वात प्रदूषित शहर कोणते ठरले आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोणते ठरलेलं आहे भारतातील सर्वात प्रदूषित शहर? मुंबई हे शहर ठरलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणते राज्य सरकार रामनगरात राम मंदिर बांधणार आहे? तर बघा कोणते सरकार बांधणार आहे रामनगरात राम मंदिर? कर्नाटक हे राज्य सरकार रामनगरात राम मंदिर बांधणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, G20 कल्चर वर्किंग ग्रुपची पहिली बैठक कोठे झालेली आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो खजुराहो या ठिकाणी G20 कल्चर वर्किंग ग्रुपची पहिली बैठक झालेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, GST काउन्सिलची 49वी बैठक कोणत्या शहरात झाली? तर बघा कोणत्या शहरामध्ये झालेली आहे GST काउन्सिलची 49वी बैठक? नवी दिल्ली या शहरामध्ये झालेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जागतिक आनंद निर्देशांक 2023 मध्ये अव्वल देश कोणता आहे? तर बघा फिनलँड हा जो देश आहे तो जागतिक आनंद निर्देशांक 2023 मध्ये अव्वल देश आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रकल्प चित्ता अंतर्गत कोणत्या राज्यात 12 आफ्रिकन चित्ता आणले? तर बघा मध्य प्रदेश या राज्यामध्ये प्रकल्प चित्ता अंतर्गत 12 आफ्रिकन चित्ता हे आणलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खेलो इंडिया हिवाळी खेळाच्या 3ऱ्या आवृत्तीत कोण अव्वल आहे? तर बघा जम्मू काश्मीर हे जो राज्य आहे तो खेलो इंडिया हिवाळी खेळांच्या 3ऱ्या आवृत्तीत अव्वल आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतीय लष्कराचे नवीन उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? बघा कशा पद्धतीचे प्रश्न आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो. ही सुचेंद्र कुमार हे भारतीय लष्कराचे नवीन उपप्रमुख म्हणून यांची नियुक्ती केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा,
गुजरात उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश कोण आहेत? बघा, असे प्रश्न तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. बघा, चालू घडामोडीवर आधारित सोनिया गोकाणी हे कोण आहेत? गुजरात उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जगातील पहिले पूर्णतः कार्यान्वित स्वार्म ड्रोन यंत्रणा कोणत्या देशाला मिळालेला आहे? तर बघा, आपल्या भारत या देशाला मिळालेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, केव्हा साजरा करण्यात येतो आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस? 21 फेब्रुवारी या दिवशी साजरा करण्यात येतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या जिल्ह्याने सर्वोत्कृष्ट जिल्हा पंचायतीसाठी स्वराज्य करंडक हे जिंकलेलं आहे? तर बघा, कोल्लम या जिल्ह्याने सर्वोत्कृष्ट जिल्हा पंचायतीसाठी स्वराज्य करंडक जिंकलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, तानसा वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीतच असेल. तानसा वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? बघा, आपल्या महाराष्ट्र या राज्यामध्ये स्थित आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या राज्यात नवीन इलेक्ट्रॉनिक व्हेइकल म्हणजे EV धोरण लॉन्च करण्यात आलेलं आहे? तर बघा, तमिळनाडू या राज्यामध्ये नवीन इलेक्ट्रॉनिक व्हेइकल धोरण हे लॉन्च करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतातील पहिली फ्रोझन लेक मॅरेथॉन कोठे आयोजित करण्यात आली? तर बघा, लडाख या ठिकाणी हे आयोजित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या बँकेने स्वतःचे खाजगी क्लाउड प्लॅटफॉर्म सुरू केले आहे? तर बघा, बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेने स्वतःचे खाजगी क्लाउड प्लॅटफॉर्म सुरू केलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या वित्तीय कंपनीने विशेष G20 थीम QR कोड लॉन्च केलेला आहे? तर बघा, पेटीएम या वित्तीय कंपनीने विशेष G20 थीम QR कोड लॉन्च केलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मोहम्मद शहाबुद्दीन यांची कोणत्या देशाचे 22वे अध्यक्ष आहेत? तर बघा, बांगलादेश या देशाचे मोहम्मद शहाबुद्दीन हे 22वे अध्यक्ष आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ग्लोबल टेक समिट म्हणजे GTS कोणत्या शहरात होणार आहे? तर बघा, कोणत्या शहरामध्ये होणार आहे ग्लोबल टेक समिट म्हणजे GTS? विशाखापट्टणम या शहरामध्ये होणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, शिंकुला बोगदा कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या ठिकाणी स्थित आहे? सर्व परीक्षेच्या दृष्टीने हे सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहे. बघा, लडाख या ठिकाणी स्थित आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय मातृभाषा पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर बघा, डॉक्टर महेंद्र मिश्रा यांना आंतरराष्ट्रीय मातृभाषा पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात आले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अनधिकृत कोळसा खाण तक्रार मोबाईल ॲप्लिकेशनचे नाव काय? तर बघा, खनन रक्षक हे काय आहे? प्रामुख्याने अनधिकृत कोळसा खाण तक्रार मोबाईल ॲप्लिकेशनचे नाव आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतातील पहिले राष्ट्रीय मेट्रो रेल्वे नॉलेज सेंटर कोठे आहे? तर बघा, दिल्ली या ठिकाणी आपल्या भारतातील पहिले राष्ट्रीय मेट्रो रेल्वे नॉलेज सेंटर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या विधानसभेने समान नागरी संहितेच्या विरोधात ठराव मंजूर केला? तर बघा, मिझोराम या विधानसभेने विद्यार्थी मित्रांनो समान नागरी संहितेच्या विरोधात ठराव मंजूर केला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या देशात मार्बर्ग रोगाचा पहिला उद्रेक झालेला आहे? तर बघा, कोणत्या देशामध्ये झालेला आहे मार्बर्ग रोगाचा पहिला उद्रेक? इक्वेटोरियल गिनी या देशामध्ये मार्बर्ग रोगाचा पहिला उद्रेक झालेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या राज्यात कनिष्ठ वकिलांसाठी मासिक स्टायपेंड योजना सुरू केली आहे? तर बघा, केरळ या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो कनिष्ठ वकिलांसाठी मासिक स्टायपेंड योजना सुरू केले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, धार्मिक आणि पर्यटन स्थळामध्ये 20 टुरिस्ट पोलीस स्टेशनचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर बघा, आंध्र प्रदेश या ठिकाणी हे उद्घाटन करण्यात आले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा,
कोणता देश आंतरराष्ट्रीय जैवइंधन आघाडीचे नेतृत्व करतो? तर बघा आपला भारत जो देश आहे तो आंतरराष्ट्रीय जैवइंधन आघाडीचे नेतृत्व करतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, एअर इंडियाचे एअरबॉक्स बोईंग सोबत किती विमानांसाठी करार झालेला आहे? तर बघा 470 विमानांसाठी करार झालेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतातील पहिला घनकचरा ते हायड्रोजन प्लांट कोठे आहे? तर बघा पुणे या ठिकाणी भारतातील पहिला घनकचरा ते हायड्रोजन प्लांट आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, उत्तर भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोठे उभारला आहे? तर बघा कोठे उभारलेला आहे उत्तर भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प? हरियाणा या ठिकाणी उभारला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 76व्या बाफ्टामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर बघा ऑस्टिन बटलर यांना 76व्या बाफ्टामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांचा पुरस्कार हे मिळालेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारताचा 80वा ग्रँड मास्टर कोण बनला आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोण बनलेला आहे भारताचा 80वा ग्रँड मास्टर? NR विघ्नेश यांनी बनलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक AC डबल डेकर बसचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर बघा मुंबई या ठिकाणी हे उद्घाटन करण्यात आलेलं आहे बघा. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या राज्यात 14 फेब्रुवारी 2023 रोजी PM श्री लागूचा निर्णय घेतला? तर बघा महाराष्ट्र या राज्यामध्ये 14 फेब्रुवारी 2023 रोजी PM श्री लागूचा निर्णय घेण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 2023 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज कितवी जयंती प्रामुख्याने तारखेनुसार साजरा करण्यात आली? तर बघा विद्यार्थी मित्रांनो 393वी जयंती ही साजरी करण्यात आली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या गटाला शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाले? तर बघा सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीतच असेल, शिंदे गटाला मिळालेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बघा रमेश बैस यांची महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, RBI धोरणानुसार RBIने रेपो दर किती BPSने वाढवून 6.50% केलेला आहे? तर बघा 0.25%ने वाढवून 6.50% केलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, श्रीलंकेला स्वातंत्र्याच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त किती बसेसचा पुरवठा करण्यात आला? तर बघा 50 बसेसचा पुरवठा हे करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, नॅशनल आईस हॉकी चॅम्पियनशिप फॉर मेन 2023 तर बघा ITBP हे आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड हेलिकॉप्टर कारखाना आहे? तर बघा कर्नाटक या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने अधिक मुस्लिम विद्यार्थ्यांची नोंदणी केली? तेलंगणा या राज्याने अधिक मुस्लिम विद्यार्थ्यांची नोंदणी केली. पुढचा प्रश्न, बांगलादेशाला देशातील कोणत्या राज्यातल्या वीज प्रकल्पातून वीज पुरवठा केलेला आहे? झारखंड या राज्यातल्या वीज प्रकल्पातून वीज पुरवठा केलेला आहे बघा. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचे निधन झाले? पाकिस्तान या देशाचे निधन झालेलं आहे. भारतामध्ये डिजिटल रुपया स्वीकारणारे पहिले स्टोअर्स रिलायन्स रिटेल हे आहे. पुढचा प्रश्न, 2023 मध्ये रमाबाई बाबासाहेब आंबेडकर यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली? 125वी जयंती साजरी करण्यात आली. पुढचा प्रश्न, कोणत्या योजनेअंतर्गत भारत गौरव डिलक्स AC टुरिस्ट ट्रेन सादर? एक भारत श्रेष्ठ भारत या योजनेअंतर्गत भारत गौरव डिलक्स AC टुरिस्ट ट्रेन सादर. पुढचा प्रश्न, नॅनो युरिया प्लांटची पायाभरणी कोणत्या राज्यात करण्यात आलेली आहे? झारखंड या राज्यामध्ये करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, 2022 मध्ये MSMEचे वस्तूचे सर्वाधिक खरेदीदार कोण ठरले? संरक्षण मंत्रालय हे ठरलेले आहेत बघा. पुढचा प्रश्न, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या 73व्या स्थापना दिनाचे प्रमुख पाहुणे कोण? तर बघा सिंगापूर हे होते. पुढचा प्रश्न, सिंगापूरचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत बघा? सुनंद्रेश मेनन हे आहेत. पुढचा प्रश्न,
इस्रायल देशातील हैफा बंदर कोणत्या समूहाने विकत घेतले? अदानी ग्रुपने हे समूह विकत घेतलेला आहे बघा. पुढचा प्रश्न, द लास्ट हिरोज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत बघा? पल्लागुमी साईनाथ हे कोण आहेत? द लास्ट हिरोज या पुस्तकाचे लेखक आहेत बघा. पुढचा प्रश्न, स्वच्छ ऊर्जेसाठी भारत कोणत्या देशासोबत त्रिपक्षीय सामील? तर बघा UAE आणि फ्रान्स या देशासोबत त्रिपक्षीय सामील झालेला आहे. पुढचा प्रश्न, जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेता कोण? नरेंद्र मोदी 78%. पुढचा प्रश्न बघा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हेरिटेज कोणत्या राज्यात स्थापन करण्याचा निर्णय? यूपी या ठिकाणी करण्याचा निर्णय आहे. पुढचा प्रश्न बघा, पहिली G20 मॉडेल शिखर परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? अमिताभ कांत यांच्या हस्ते करण्यात आले. 96व्या क्रमांकाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2023 कोठे पार पडले? वर्धा या ठिकाणी पार पडलेले आहे बघा. पुढचा प्रश्न, भारतीय तटरक्षक दलाने कितवा स्थापना दिवस साजरा केलेला आहे? 47 1 फेब्रुवारी. पुढचा प्रश्न, इक्वेटोरियल गिनीच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण? तर बघा मैनुएला रोकावोटी हे कोण आहेत? इक्वेटोरियल गिनीच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. पुढचा प्रश्न बघा, टाटा स्टील मास्टर्स स्पर्धा 2023 कोणी जिंकली आहे? अनिश गिरी यांनी जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, सरकारने PM कुसुम योजना मार्च कितीपर्यंत वाढवलेली आहे? 2026 पर्यंत वाढवलेला आहे बघा PM कुसुम योजना. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यात इस्लामनगर गावाचे नाव बदलून जगदीशपूर करण्यात आलेलं आहे? तर बघा मध्य प्रदेश या राज्यामध्ये इस्लामनगर गावाचे नाव बदलून जगदीशपूर करण्यात आलेलं आहे बघा. पुढचा प्रश्न बघा, 10,000 नवीन MSMEची नोंदणी करणारा पहिला जिल्हा कोणता आहे बघा? एर्नाकुलम हा आहे. पुढचा प्रश्न, 2023-24चा अर्थसंकल्प किती प्राथमिकतावरती मांडण्यात आला? 7 वरती मांडण्यात आलेला आहे बघा. पुढचा प्रश्न, आशियातील पहिला तरंगता उत्सव कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेला आहे? मध्य प्रदेश या राज्यामध्ये आशियातील पहिला तरंगता उत्सव सुरू करण्यात आलेला आहे बघा. पुढचा प्रश्न बघा, हवाई दलाचे नवीन उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे बघा? अमनप्रीत सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, सलग 4थ्या वर्षी जगातील सर्वात मोठे डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज कोणते आहे बघा? NSE. पुढचा प्रश्न, सिंधू जल करारातील दुरुस्तीसाठी भारताने कोणत्या देशाला नोटीस दिलेली आहे? पाकिस्तान या देशाला दिलेला आहे बघा. पुढचा प्रश्न, 2027 आशियाई फुटबॉल महासंघ आशियाई कपचे आयोजन कोठे आहे बघा? सौदी अरेबिया या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न, कोणाला गोल्डन बुक पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात आले? राखी कपूर यांना गोल्डन बुक पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात आलेला आहे बघा. पुढचा प्रश्न, कॅनरा बँक नवीन MD आणि CEO कोण आहेत बघा? के सत्यनारायण राजू हे आहेत. पुढचा प्रश्न, जागतिक दूध उत्पादनात किती टक्के योगदानात भारत आहे? तर बघा पहिल्या क्रमांकावर आहे. पुढचा प्रश्न, ग्रीन बॉन्ड लॉन्च करणारी देशातील पहिली नागरी संस्था हा प्रश्न होऊन गेलेला बघा इंदोर हे आहे. पुढचा प्रश्न, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे बघा? मध्य प्रदेश या राज्यामध्ये मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, कोणते राज्य सरकार लाडली बहना योजना सुरू करणार आहे? मध्य प्रदेश हे राज्य प्रामुख्याने या राज्य सरकारने लाडली बहना योजना सुरू करणार आहे. पुढचा प्रश्न, प्रधानमंत्री आवास योजना शहरी ही योजना केव्हापर्यंत वाढवली? 2024 पर्यंत वाढवण्यात आलेले आहे बघा. पुढचा प्रश्न, SBIचा आतापर्यंतचा सर्वाधिक तिमाही स्वतंत्र निव्वळ नफा किती आहे बघा? 14,205 कोटी. पुढचा प्रश्न, कोणत्या शहरात काळा घोडा कला महोत्सवाची 23वी आवृत्ती आहे? मुंबई या ठिकाणी 23वी आवृत्ती आहे. म्हणजे मुंबई या शहरामध्ये काळा घोडा कला महोत्सवाची 23वी आवृत्ती आहे. पुढचा प्रश्न बघा, 60 वर्षात प्रथमच कोणत्या मोबाईल कंपनीने आपला लोगो बदलला? तर बघा नोकिया या कंपनीने बदललेला आहे आपला लोगो 60 वर्षामध्ये प्रथमच. कोणते राज्य सरकार देशातील पहिले मरीना किंवा बोट बेसिन बांधणार आहे? तर बघा कर्नाटक राज्य सरकार देशातील पहिले मरीना किंवा बोट बेसिन बांधणार आहे. पुढचा प्रश्न बघा, 13वी भारत वरिष्ठ महिला राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप 2023 कोठे आयोजित केले आहे बघा? मध्य प्रदेश या ठिकाणी आयोजित केले आहे बघा. पुढचा प्रश्न, प्रथमच कोणता देश मलबार बहुपक्षीय नौदल सराव 2023 आयोजन केलेला आहे? ऑस्ट्रेलिया या देशाने आयोजन केलेला आहे.
पुढचा प्रश्न 2023 मध्ये क्रिप्टोचा अवलंब करण्यामध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे, असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात बघा. 7वा क्रमांक आहे. पुढचा प्रश्न बघा, मंदिरातील विधीसाठी कोणत्या राज्यात प्रथम यांत्रिक हत्ती सुरू केलेला आहे बघा. केरळ या राज्यामध्ये सुरू केलेला आहे बघा प्रथम यांत्रिक हत्ती. फेब्रुवारीमध्ये GST महसूल 12% वाढून किती झाला, तर बघा किती झालेला आहे, 12% वाढून फेब्रुवारीमध्ये GST 1.49 लाख कोटीवर आहे. पुढचा प्रश्न, जागतिक वन्यजीव दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो, तर बघा 3 मार्च या दिवशी विद्यार्थी मित्रांनो जागतिक वन्यजीव दिवस हे साजरा करण्यात येत असतो, तारीख लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, मौल्सेस कंट्रोल दुरुस्ती विधेयक 2023 कोणत्या राज्याने मंजूर केलेलं आहे बघा. उत्तर प्रदेश या राज्याने मंजूर केलेलं आहे बघा मौल्सेस कंट्रोल दुरुस्ती प्रामुख्याने विधेयक 2023. नितीन गडकरी यांच्या हस्ते 7 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे उद्घाटन कोठे करण्यात आले बघा. उत्तर प्रदेश या ठिकाणी हे उद्घाटन करण्यात आलेलं आहे बघा. पुढचा प्रश्न, ईशान्य भारतातील पहिला कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्लांट प्रकल्प कोठे उभारण्यात आला, तर बघा आसाम या ठिकाणी हे प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, ICC महिला T20 विश्वचषक ट्रॉफी 2023 कोणी जिंकलेला आहे बघा. ऑस्ट्रेलिया या देशाने जिंकलेला आहे बघा T20 विश्वचषक ट्रॉफी 2023 ICC महिला. पुढचा प्रश्न, बायो एशिया सुमिट 2023ची 20वी आवृत्ती कोठे पार पडणार आहे, हैदराबाद या ठिकाणी पार पडणार आहे. पुढचा प्रश्न, FICCIचे महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर बघा शैलेश पाठक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे FICCIचे महासचिव म्हणून. पुढचा प्रश्न, येलोरा अजिंठा इंटरनॅशनल फेस्टिवल 2023 कोणत्या ठिकाणी आहे, तर बघा आपल्या महाराष्ट्र या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला किती वर्ष पूर्ण झाले, तर बघा एकूण 4 वर्ष 2019 पासून सुरू प्रामुख्याने 4 वर्ष पूर्ण झालेला आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला. पुढचा प्रश्न, युक्रेन युद्धामुळे FATFने कोणत्या देशाचे सदस्यत्व निलंबित केले, तर बघा रशिया या देशाचे सदस्यत्व निलंबित केलेलं आहे. पुढचा प्रश्न, सिंगरेनी थर्मल पॉवर प्लांट कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे, तर बघा तेलंगणा या राज्यामध्ये सिंगरेनी थर्मल पॉवर प्लांट या राज्यामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न, जागतिक नागरी संरक्षण दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो 1 मार्च या दिवशी या प्रामुख्याने जागतिक नागरी संरक्षण दिवस साजरा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, 14वा राष्ट्रीय संस्कृती महोत्सव कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेला आहे, तर बघा राजस्थान या राज्यामध्ये 14वा राष्ट्रीय संस्कृती महोत्सव सुरू करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, ऑक्टोबर 2024 पर्यंत संरक्षण सचिव म्हणून कोणाला मुदतवाढ करण्यात आलेला आहे, तर बघा अरमाने गिरीधर यांना मुदतवाढ करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या ठिकाणी भारतीय सैन्याचा अपेंडिक्स सराव होणार आहे, तर बघा महाराष्ट्र या ठिकाणी हे सराव होणार आहे बघा. पुढचा प्रश्न, मॅनहोलच्या स्वच्छतासाठी रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा प्रथम वापर कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेला आहे, तर बघा केरळ या राज्यामध्ये करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, शून्य भेदभाव दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो, तर बघा विद्यार्थी मित्रांनो शून्य भेदभाव दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो, 1 मार्च या दिवशी साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, US बौद्धिक संपदा हक्क निर्देशांक भारताचे स्थान कितवे, तर 42वे स्थान आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय विज्ञान दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो, सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीतच असेल. 28 फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिवस हे साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न आहे बघा, अर्जेंटिना ओपन विजेतेपद 2023 कोणी जिंकलेला आहे, तर बघा कार्लोस अल्काराज यांनी जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमी पुरस्कार 2019 कोणी जिंकलेला आहे, तर बघा प्रेमकुमार मल्लिक यांनी जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न, औरंगाबाद शहर आणि उस्मानाबाद शहर, तर बघा नाव काय आहे, छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव हे आहे. पुढचा प्रश्न, भारताचा बुद्धिबळातील 80व्या क्रमांकाचा ग्रँडमास्टर कोण आहे बघा, NR विघ्नेश हे आहेत. पुढचा प्रश्न, जागतिक NGO दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो, तर बघा 27 फेब्रुवारी या दिवशी जागतिक NGO दिवस साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, भारतात पहिले हायब्रिड रॉकेट कोणत्या राज्यातून प्रक्षेपित झाले, तर बघा तमिळनाडू या राज्यातून भारतातील पहिले हायब्रिड रॉकेट या राज्यातून प्रक्षेपित झालेला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यात पहिले राज्यस्तरीय प्रॉन फेअरचे आयोजन करण्यात आलेलं आहे, पंजाब या राज्यात पहिले राज्यस्तरीय प्रॉन फेअरचे आयोजन करण्यात आलेलं आहे.
पुढचा प्रश्न बघा, उत्तर भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर बघा हरियाणा या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, जागतिक बँकेचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? बघा अजय बंगा यांची प्रामुख्याने नियुक्ती करण्यात आलेली आहे जागतिक बँकेचे नवे अध्यक्ष म्हणून. पुढचा प्रश्न बघा, भारतीय बॉक्सिंग संघाचे नवीन संघ प्रशिक्षक कोण आहेत? बघा दिमित्री दिमित्रुक हे आहेत. पुढचा प्रश्न, रॅपिडो बाईक टॅक्सी सेवावर कोणत्या राज्यात बंदी घालण्यात आली? महाराष्ट्र आणि दिल्ली या ठिकाणी बंदी घालण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, मुंबईच्या चर्चगेटचे नाव कोणत्या व्यक्तिमत्वाच्या नावावर देण्यात आले? तर बघा सी.डी. देशमुख या व्यक्तिमत्वाच्या नावावर आहे. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठे आणि अनोखे दिव्यांग उद्यान कोठे उभारणार आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नागपूर या ठिकाणी जगातील सर्वात मोठे आणि अनोखे दिव्यांग उद्यान उभारणार आहे. पुढचा प्रश्न, मराठी भाषा दिवस म्हणून दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? तर बघा 27 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न बघा, ISSF विश्वचषक 2023 पुरुष 10M एअर रायफल स्पर्धा सुवर्ण, तर कोण आहेत? बघा रुद्राक्ष पाटील हे आहेत. पुढचा प्रश्न, जातीभेदावर बंदी घालणारे कोणते शहर अमेरिकेचे पहिले शहर आहे? सिएटल हे काय आहे? जातीभेदावर बंदी घालणारे पहिले शहर आहे अमेरिकेचे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशासोबत हवाई सेवा करारावर स्वाक्षरी करण्यास मान्यता देण्यात आली? गयाना या देशासोबत हवाई सेवा करारावर स्वाक्षरी करण्यास मान्यता देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशात लिथियमचा किती साठा सापडलेला आहे? 5.9 दशलक्ष टन इतका साठा सापडलेला आहे. पुढचा प्रश्न, जागतिक कामगार लवचिकता निर्देशांक 2023 भारताचे स्थान कितवे आहे? बघा 65वे स्थान आहे. पुढचा प्रश्न, यूट्यूबचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बघा नील मोहन यांची यूट्यूबचे नवीन CEO म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रादेशिक भाषेत निकाल प्रकाशित करणारे पहिले उच्च न्यायालय कोणते? तर बघा केरळ हे जो आहे तो प्रादेशिक भाषेत निकाल प्रकाशित करणारे पहिले उच्च न्यायालय आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यातील सर्व मार्गाचे 100% विद्युतीकरण पूर्ण केले? तर उत्तर प्रदेश या राज्यातील सर्व मार्गाचे 100% विद्युतीकरण पूर्ण केलेलं आहे. पुढचा प्रश्न, मोदी शेपिंग अ ग्लोबल ऑर्डर इन फ्लक्स पुस्तकाचे प्रकाशन कोण आहेत? बघा JP नड्डा हे या पुस्तकाचे प्रकाशन आहेत. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने लाडली बहना योजना सुरू केली? हाही प्रश्न या व्हिडिओमध्ये होऊन गेलेला आहे. बघा मध्य प्रदेश या राज्य सरकारने लाडली बहना योजना सुरू केलेला आहे. पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. बघा CISF स्थापना दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? 10 मार्च या दिवशी CISF स्थापना दिवस साजरा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, व्यायाम कटलास एक्सप्रेस 2023 कोठे आयोजित केलेला आहे? तर बघा जिबुती या ठिकाणी आयोजित केलेला आहे. पुढचा प्रश्न, सॅव्हलॉन इंडियासाठी जगातील पहिले हँड ॲम्बेसेडर सचिन तेंडुलकर हे आहेत. पुढचा प्रश्न, अट्टुकल पोंगळा हा सण कोणत्या राज्यात साजरा केला गेला आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, केरळ या राज्यामध्ये अट्टुकल पोंगळा हा सण साजरा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, साती प्लॅटफॉर्म कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत लॉन्च करण्यात आलेला आहे? तर बघा शिक्षण मंत्रालय यांच्या मंत्रालयाच्या अंतर्गत लॉन्च करण्यात आलेला आहे साक्षी प्लॅटफॉर्म. पुढचा प्रश्न, प्रथमच कोणत्या ठिकाणी महिला प्रीमियर लीग सुरू झाली? तर बघा नवी मुंबई या ठिकाणी प्रथमच महिला प्रीमियर लीग सुरू झालेली आहे. पुढचा प्रश्न, स्टॅच्यू ऑफ बिलीव्हचे उद्घाटन कोणत्या राज्यांतर्गत केले? तर बघा अतिशय महत्त्वाचे सिलेक्टेड असे प्रश्न या व्हिडिओमध्ये घेण्यात आलेले आहे. बघा राजस्थान या राज्यांतर्गत स्टॅच्यू ऑफ बिलीव्हचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या ठिकाणी C-295 MV विमान निर्मिती प्रकल्प सुरू केलेला आहे? गुजरात या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे हा प्रकल्प. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2023 कोणाच्या द्वारे सादर करण्यात आलेला आहे? सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीतच असेल. देवेंद्र फडणवीस यांच्याद्वारे महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2023 सादर करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, दुबई टेनिस चॅम्पियनशिप 2023चे विजेतेपद कोणी जिंकले? तर बघा कोणी जिंकलेला आहे दुबई टेनिस चॅम्पियनशिप 2023चे विजेतेपद? डॅनिल मेदवेदेव यांनी जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न, कुवेतचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
तर बघा नाव काय आहे त्या पंतप्रधानाचे, जे कुवेतचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती झालेला आहे? शेख अहमद नवाब अल सबाह हे आहेत. पुढचा प्रश्न, समर्थ योजना कोणत्या मंत्रालयाशी निगडीत आहे? तर बघा कोणत्या मंत्रालयाशी निगडीत आहे समर्थ योजना? वस्त्र मंत्रालयाशी निगडीत आहे. पुढचा प्रश्न, नागालँडमध्ये निवडून आलेल्या पहिल्या महिला आमदार कोण आहेत? बघा हेकानी जाकलू या पहिल्या महिला आमदार आहेत, जे की नागालँडमध्ये निवडून आलेल्या आहेत. पुढचा प्रश्न, संतोष ट्रॉफी 2023 कोणी जिंकलेला आहे? तर बघा कोण जिंकलेला आहे संतोष ट्रॉफी 2023? कर्नाटक या राज्याने जिंकलेला बघा संतोष ट्रॉफी 2023. पुढचा प्रश्न, पुसा कृषी विज्ञान मेळा कोणत्या शहरात आयोजित केला? तर बघा नवी दिल्ली या ठिकाणी हे आयोजित केले गेलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, संयुक्त सैन्य व्यायाम म्हणजे फ्रिन्झेक्स 23 भारत आणि फ्रान्समध्ये आहे. पुढचा प्रश्न, जगातील पहिला बांबू क्रॅश बॅरियर कोणत्या राज्यातील महामार्गावरती आहे? बघा महाराष्ट्र या राज्यातील महामार्गावर आहे जगातील पहिला बांबू क्रॅश बॅरियर. पुढचा प्रश्न, भारताचे 28वे लेखा नियंत्रक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? बघा एस दुबे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे भारताचे 28वे लेखा नियंत्रक म्हणून. पुढचा प्रश्न, पाणी, लिथियम आणि लसीचे प्राधान्य क्षेत्रामध्ये सामंजस्य करार कोठे झालेला आहे? मेक्सिको या ठिकाणी झालेला आहे बघा या क्षेत्रामध्ये सामंजस्य करार. पुढचा प्रश्न, मौंगज कोणत्या राज्यातील 53वा जिल्हा ठरला आहे? तर मध्य प्रदेश या जिल्ह्यातील मौंगज हा मध्य प्रदेश या राज्यातील 53वा जिल्हा ठरलेला आहे. पुढचा प्रश्न, इलेक्टोरल डेमोक्रेसी इंडेक्स 2023 मध्ये भारत देश कितव्या क्रमांकावर आहे? तर बघा आपला भारत देश कितव्या क्रमांकावरती आहे? इलेक्टोरल डेमोक्रेसी इंडेक्स 2023 मध्ये 108व्या क्रमांकावर आहे. पुढचा प्रश्न, भारतीय पुरुष हॉकी संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक कोण आहेत? बघा क्रेग फुलटन हे आहेत भारतीय पुरुष हॉकी संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक. पुढचा प्रश्न, सार्वजनिक आरोग्य सेवा पायाभूत विकासासाठी भारताला किती अब्ज म्हणजे कोणत्या बँकेकडून मिळालेला आहे? वर्ल्ड बँकेकडून. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याला 54 वर्षानंतर संतोष ट्रॉफीमध्ये विजयी झाला? तर बघा आत्ता झालेला आहे हाही प्रश्न, कर्नाटक या राज्याला 54 वर्षानंतर संतोष ट्रॉफीमध्ये विजयी झालेला आहे. पुढचा प्रश्न, BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2022 पुरस्कार कोणाला भेटलेला आहे? बघा मीराबाई चानू यांना BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2022 हा पुरस्कार भेटलेला आहे. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय महिला दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीतच असेल. 8 मार्च यावर्षी म्हणजे या दिवशी साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न, जागतिक श्रवण दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? 3 मार्च या दिवशी जागतिक श्रवण दिवस साजरा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, इराणी कपमध्ये द्विशतक करणारा सर्वात तरुण फलंदाज कोण आहेत? बघा यशस्वी जयस्वाल हे आहेत. पुढचा प्रश्न, बाजरी महोत्सव 2023 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले? तर बघा बिहार या ठिकाणी बाजरी महोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने 3,14,25 कोटी रुपयाचा ग्रीन बजेट सादर केलेला आहे? तर बघा मध्य प्रदेश या राज्याने ग्रीन बजेट सादर केलेला आहे. पुढचा प्रश्न, मंदिरातील धार्मिक कार्यांसाठी रोबोट हत्ती समाविष्ट करणारा राज्य कोणता आहे? बघा केरळ. पुढचा प्रश्न, भारताचा 81वा ग्रँडमास्टर कोण ठरलेला आहे? या अगोदरच्या प्रश्नामध्ये 80वा ग्रँडमास्टर कोण आहे हा पाहिलेला आहोत. तर या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये 81वा ग्रँडमास्टर कोण आहे असा विचारण्यात आलेला आहे. सायंतन दास हे आहेत 81वा ग्रँडमास्टर आपल्या भारताचे. पुढचा प्रश्न, आशियाई बुद्धिबळ फेडरेशन तर्फे वर्षातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार कोण आहेत? बघा डी गुकेश हे आहेत. पुढचा प्रश्न, शून्य मैत्री अभ्यास कोणत्या देशामध्ये आहे? तर बघा भारत आणि जपान हवाई दल या 2 देशांमध्ये शून्य मैत्री अभ्यास आहे. पुढचा प्रश्न, जनऔषधी जनचेतना अभियान केव्हा सुरू करण्यात आले? तर बघा केव्हा सुरू करण्यात आलेला आहे जनऔषधी जनचेतना अभियान? 1 मार्च ते 7 मार्च या वेळी करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, 7व्या आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर बघा मध्य प्रदेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, वर्ल्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट समिट 2023 कोठे आयोजित केलेला आहे? दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, पेप्सिको इंडियाने कोणाला कुरकुरेचा ब्रँड राजदूत केले? तर बघा सारा अली खान याला राजदूत केले गेले आहे. पुढचा प्रश्न,
वानखेडे स्टेडियममध्ये कोणत्या भारतीय क्रिकेटपटूचा पुतळा आहे? तर बघा सचिन तेंडुलकर या भारतीय क्रिकेटपटूचा पुतळा आहे वानखेडे स्टेडियममध्ये. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यातील 3 जिल्ह्यामध्ये सोन्याच्या खाणीचा शोध लागलेला आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ओडिसा या ठिकाणी लागलेला आहे. पुढचा प्रश्न, सशस्त्र सीमा बळाचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर बघा रश्मी शुक्ला यांची सशस्त्र सीमा बळाचे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, व्हिएतनामचे नवे अध्यक्ष म्हणून कोण निवडून आले आहेत? तर बघा हो व्हॅन थुओंग यांनी निवडून आलेले आहेत व्हिएतनामचे नवे अध्यक्ष म्हणून. पुढचा प्रश्न, BS बँकर ऑफ द इयर 2022 म्हणून कोणाला पुरस्कृत करण्यात आलेला आहे? शशीधर जगदीशन यांना पुरस्कृत करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, 32व्या व्यास सन्मान या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर बघा ज्ञान चतुर्वेदी यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, कोणता देश हा जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातक देश आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, आपला भारत जो देश आहे तो सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातक देश आहे. पुढचा प्रश्न, आशियातील सर्वात मोठे ट्यूलिप गार्डन कोणत्या राज्यात आहे? तर बघा जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, महिंद्रा IBA महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023 कोठे आहे? तर बघा नवी दिल्ली या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न, मेघालय राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बघा कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे मेघालय राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून? कोनार्ड संगमा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय गणित दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर बघा 14 मार्च या दिवशी आंतरराष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, महिला सन्मान योजना कोणत्या राज्यात सुरू झालेली आहे? तर बघा आपल्या महाराष्ट्र या राज्यामध्ये महिला सन्मान योजना सुरू झालेली आहे. पुढचा प्रश्न, SCO सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची बैठक कोठे झाली? तर बघा नवी दिल्ली या ठिकाणी ही बैठक झालेली आहे. पुढचा प्रश्न, आशियातील पहिल्या महिला लोको पायलट कोण आहेत? तर बघा सुरेखा यादव या महिला पहिल्या लोको पायलट आहेत. पुढचा प्रश्न, नेपाळचे नवे राष्ट्रपती कोण बनले आहे? तर बघा कोण बनलेले आहे नेपाळचे नवे राष्ट्रपती? रामचंद्र पौंडेल यांनी बनलेले आहेत नेपाळचे नवे राष्ट्रपती. पुढचा प्रश्न, ला पोरोस हा द्विवार्षिक सराव कोणत्या देशाच्या नौदलाद्वारे केला? फ्रेंच या नौदलाद्वारे केलेला आहे या देशाच्या. पुढचा प्रश्न, कोणत्या रेल्वे झोनने संपूर्ण ब्रॉडगेजचे 100% विद्युतीकरण केलेलं आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सेंट्रल या झोनने या रेल्वे झोनने संपूर्ण ब्रॉडगेजचे 100% विद्युतीकरण केले गेले आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या शहरात पहिल्या मिथेनॉल बसेसचे अनावरण केले? तर बघा बेंगलोर या शहरात पहिल्या मिथेनॉल बसेसचे अनावरण करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, भिकारी मुक्त शहर हा उपक्रम कोणत्या शहरात सुरू झालेला आहे? तर बघा नागपूर या शहरामध्ये भिकारी मुक्त शहर हा उपक्रम सुरू झालेला आहे. पुढचा प्रश्न, वन नेशन वन चलन पुढाकार घेणारे पहिले राज्य कोणते? तर बघा गुजरात हे राज्य आहे जे वन नेशन वन चलन पुढाकार घेणारे पहिले राज्य आहे. पुढचा प्रश्न, ऑस्कर पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार कोणता आहे? बघा नाटू नाटू या गाण्यासाठी. पुढचा प्रश्न, माउंट मेरापी ज्वालामुखीचा उद्रेक कोणत्या देशात झाला? तर बघा इंडोनेशिया या देशामध्ये झालेला आहे हा उद्रेक ज्वालामुखीचा. पुढचा प्रश्न, कोणत्या शहरात योग महोत्सव 2023चे आयोजन केले? तर बघा नवी दिल्ली या ठिकाणी हे आयोजन करण्यात आलेलं आहे योग महोत्सव 2023चे. पुढचा प्रश्न, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे नवीन CEO कोण आहेत? बघा रोहित जावा ह्या आहेत. पुढचा प्रश्न, TCS या दिग्गज IT कंपनीचे नवीन CEO कोण आहेत? बघा के कृतिवासन हे आहेत. पुढचा प्रश्न, हॉट फेस्ट 2023चे उद्घाटन कोणत्या शहरात झाले? तर बघा कोणत्या शहरामध्ये झालेलं आहे हॉट फेस्ट 2023चे उद्घाटन? बेंगलोर या शहरामध्ये झालेला आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय लसीकरण दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर बघा 16 मार्च या दिवशी प्रामुख्याने राष्ट्रीय लसीकरण दिवस साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न, सेरिकल्चरिस्ट विमा योजना सुरू करणारे कोणते पहिले राज्य आहे? तर बघा उत्तराखंड हे पहिले राज्य आहे जे की सेरिकल्चरिस्ट विमा योजना सुरू करणारे. पुढचा प्रश्न, H3N2 इन्फ्लुएन्झा विषाणूमुळे भारतातील पहिला मृत्यू कोणत्या राज्यात आढळलेला आहे? तर बघा कर्नाटक या ठिकाणी आढळलेला आहे. पुढचा प्रश्न, जागतिक ग्राहक हक्क दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर बघा केव्हा साजरा करण्यात येतो जागतिक ग्राहक हक्क दिवस?
15 मार्च या दिवशी साजरा करण्यात येतो। पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने बेकायदेशीर स्थलांतर विधेयक सादर केला? तर बघा, ब्रिटन या देशाने बेकायदेशीर स्थलांतर विधेयक सादर केलेला आहे। पुढचा प्रश्न, इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथून कोठे हलवली जाणार? तर बघा, कोठे हलवली जाणार आहे? इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथून नुसंतारा या ठिकाणी हलवली जाणार आहे। पुढचा प्रश्न बघा, कोणत्या राज्यात महिलांसाठी आरोग्य महिला हा नवीन कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे? तर बघा, तेलंगणा या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे महिलांसाठी आरोग्य महिला हा नवीन कार्यक्रम। पुढचा प्रश्न, कल्लकड मुंडनथुराई व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर बघा, कोणत्या राज्यात आहे कल्लकड मुंडनथुराई हा व्याघ्र प्रकल्प? तमिळनाडू या ठिकाणी आहे। पुढचा प्रश्न, LICचे अंतरिम अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बघा, सिद्धार्थ मोहती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे LICचे अंतरिम अध्यक्ष म्हणून। पुढचा प्रश्न, जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोणत्या शहरात आहे? तर बघा, कोणत्या राज्यामध्ये आहे? कर्नाटक 1507 मीटर इतका आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 2025 पर्यंत सोडियमचे प्रमाण किती टक्के कमी करणार आहे? तर बघा, 30% इतके 2025 पर्यंत सोडियमचे प्रमाण कमी करणार आहे। पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यात भारतातील पहिला इलेक्ट्रॉनिक तीर्थयात्रा कॉरिडॉर उभारण्यात येणार आहे? तर बघा, उत्तराखंड या राज्यामध्ये भारतातील पहिला इलेक्ट्रिक तीर्थयात्रा कॉरिडॉर उभारण्यात येणार आहे। पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने नुकतेच नवीन क्रीडा धोरण 2023ला मान्यता देण्यात आलेला आहे? तर बघा, उत्तर प्रदेश या ठिकाणी मान्यता दिलेला आहे। पुढचा प्रश्न, सेमी कंडक्टर सप्लाय चेन आणि इनोव्हेशन भागीदारीसाठी करार कोणत्या देशात करण्यात आलेला आहे? अमेरिका या ठिकाणी करण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न, शी जिनपिंग यांची कितव्या वेळेस चीनच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे? तर बघा, 3ऱ्या वेळेस यांच्या चीनच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे। पुढचा प्रश्न, शहर निर्देशांक 2023 नुसार 9 महिला अब्जाधीशासह भारताचा क्रमांक कितवा? तर बघा, कितवा आहे आपल्या भारताचा क्रमांक? 5वा क्रमांक आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, लष्कराने सर्वात उंच आयकॉनिक राष्ट्रीय झेंडा कोठे फडकावला? तर बघा, दोड्डा या ठिकाणी फडकावलेला आहे लष्कराने सर्वात उंच आयकॉनिक राष्ट्रीय झेंडा। पुढचा प्रश्न, भारतीय पुरुष हॉकी संघाचे नवे प्रशिक्षक म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? क्रेग फुलटन यांची निवड करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न, सशस्त्र सीमा बलाचे नवीन महासंचालक कोण झालेले आहे? तर बघा, रश्मी शुक्ला या झालेल्या आहेत। पुढचा प्रश्न, महिलांच्या हक्कासाठी जगातील सर्वात दडपशाही देश कोणता आहे? बघा, अफगाणिस्तान हा देश आहे। पुढचा प्रश्न, मिसेस इंडिया 2023साठी कोणाची निवड झाली आहे? तर बघा, ज्योती अरोरा यांची निवड झालेली आहे मिसेस इंडिया 2023साठी। पुढचा प्रश्न बघा, जगातील पहिली वाळूची बॅटरी कोणत्या देशात बसवण्यात आली? तर बघा, फिनलँड या देशामध्ये बसवण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न, जागतिक आनंद निर्देशांक 2023 भारताचा क्रमांक कितवा आहे? बघा, 126वा क्रमांक आहे आपल्या भारताचा जागतिक आनंद निर्देशांक 2023 मध्ये। पुढचा प्रश्न, संगीत अकादमीद्वारे 2023च्या संगीता कलानिधी पुरस्कार कोणाला भेटलेला आहे? तर बॉम्बे जयश्री यांना भेटलेला आहे। पुढचा प्रश्न, कोणत्या देशात पहिला पाणबुडी तळ सुरू केला गेला आहे? तर बघा, बांगलादेश या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न, 2023साठी जगातील शीर्ष 10 विमानतळात अव्वल स्थानी कोणते? तर बघा, सिंगापूर चांगी हे आहे। पुढचा प्रश्न, आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर बघा, 20 मार्च या दिवशी साजरा करण्यात आलेला आहे आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस। पुढचा प्रश्न, ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलियामध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? रतन टाटा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलियामध्ये। पुढचा प्रश्न, राष्ट्रीयकृत बँकामध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या किती आहे? बघा, 25% पेक्षा जास्त संख्या आहे। पुढचा प्रश्न, आशियातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थ मेळा आहार 2023 तर बघा, दिल्ली या ठिकाणी आहे। पुढचा प्रश्न, भारत आणि कोणत्या देशादरम्यान मैत्री पाईपलाईनचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सूक्ष्म पद्धतीने प्रश्न घेण्यात आलेला आहे। बघा, बांगलादेशादरम्यान मैत्री पाईपलाईनचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे। पुढचा प्रश्न बघा, जागतिक क्षयरोग TB दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर बघा, 24 मार्च या दिवशी साजरा करण्यात येत असतो। बघा,
पुढचा प्रश्न, ग्लोबल मिलेट्स कॉन्फरन्सचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे बघा? तर बघा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ग्लोबल मिलेट्स कॉन्फरन्सचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे बघा. पुढचा प्रश्न, जागतिक हवामान दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर बघा 23 मार्च या वर्षी म्हणजे या दिवशी विद्यार्थी मित्रांनो हा जागतिक हवामान दिवस साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या राज्यात प्रथमच वीज ट्रेन मिळाली आहे? तर बघा मेघालय या राज्याला मिळालेला आहे प्रथमच वीज ट्रेन. पुढचा प्रश्न, कोणत्या देशात कसरत सी ड्रगल 23चे आयोजन केले जात आहे? तर बघा अमेरिका या ठिकाणी केले जात आहे. पुढचा प्रश्न, कोणते राज्य G20 बिझनेस समिट 2023चे आयोजन करण्यासाठी तयार आहे? तर बघा नागालँड हे राज्य G20 बिझनेस समिट 2023चे आयोजन करण्यासाठी तयार आहे. पुढचा प्रश्न, जागतिक दहशतवाद निर्देशांक 2023मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? तर बघा 13वा क्रमांक आहे आपल्या भारताचा जागतिक दहशतवाद निर्देशांक 2023मध्ये. पुढचा प्रश्न, जागतिक दहशतवाद निर्देशांक 2023मध्ये अव्वल देश कोणता आहे? बघा अफगाणिस्तान आहे. पुढचा प्रश्न, UPला कितव्या क्रमांकाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम मिळणार आहे? तर बघा 3 क्रमांकाचे वाराणसी स्टेडियम मिळणार आहे. पुढचा प्रश्न, ATP मास्टर्स 1000 विजेतेपद जिंकणारा सर्वात वयस्कर टेनिसपटू कोण आहे? बघा रोहन बोपण्णा हे आहे. पुढचा प्रश्न, युक्रेनला MiG-29 लढाऊ विमाने देणारा पहिला नाटो सदस्य कोण? तर बघा पोलंड हा आहे पहिला नाटो सदस्य. पुढचा प्रश्न, राम सहाय प्रसाद यादव कोणत्या देशाचे तिसरे उपराष्ट्रपती आहेत? तर बघा ते नेपाळ या देशाचे तिसरे उपराष्ट्रपती आहेत. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यात 19 नवीन जिल्हे आणि 3 नवीन विभागांची घोषणा झाली? तर बघा राजस्थान या ठिकाणी झालेली आहे ही घोषणा. पुढचा प्रश्न, कोणत्या ठिकाणी UAEची इमर ही मेगापॉल प्रकल्प सुरू करणारी पहिली परदेशी कंपनी ठरली? तर बघा जम्मू आणि काश्मीर ही ठरलेली आहे परदेशी कंपनी. पुढचा प्रश्न, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे नवीन CEO कोण आहेत? बघा जी कृष्णकुमार हे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे नवीन CEO आहेत. पुढचा प्रश्न, एकूण किती PM मित्र मेगा टेक्स्टाईल पार्क्स उभारले जाणार आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो एकूण 7 पार्क्स उभारले जाणार आहेत. पुढचा प्रश्न, किती रेल्वे स्थानके आदर्श स्टेशन योजनेअंतर्गत अपग्रेड केली जाणार आहे? तर बघा 1253 इतकी रेल्वे स्थानके आदर्श स्टेशन योजनेअंतर्गत अपग्रेड केली जाणार आहे. पुढचा प्रश्न, जागतिक जल दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर बघा 22 मार्च या दिवशी साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, 2023 सॅप चॅम्पियनशिपचे यजमानपद कोणता देश भूषवणार आहे? तर बघा आपला भारत जो देश आहे तो भूषवणार आहे. पुढचा प्रश्न, भारतीय रेल्वेचे निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जक होणारे लक्ष्य किती आहे? बघा 2030 पर्यंत आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2022-23 जिंकलेला आहे? तर आपल्या भारत देशाने जिंकलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने एकूणच आता जो उर्वरित जिल्हा परिषद भरतीचे जे काही पदाची परीक्षा आहेत त्या सर्व परीक्षेसाठी व येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी देखील सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने आजचा हा खास व्हिडिओ वन लाइनर प्रश्न जसे की 1 तासापेक्षाही जास्त काळाचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास परीक्षार्थींना बनवण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला देखील परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास व्हावा या दृष्टीने आजचा हा चालू घडामोडीवर आधारित महासराव तुमच्यासाठी खास आम्ही बनवण्यात आलेला आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.